नमस्कार सगळ्यांना. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये मी कमीत कमी प्रोडक्टमध्ये कसा एक सिंपल लुक क्रिएट करायचा ते सांगणार आहे. सो तुम्ही माझ्या फेसवरती बघू शकता की थोडे डार्क सर्कल आहेत डोळ्यांजवळ आणि नाकावरती थोडंसं पिगमेंटेशन आहे. सो फक्त हे बेसिक गोष्टी आपण हाईड केल्यावरती एक सिंपल आणि एकदम सोबर लुक क्रिएट होतो. त्यासाठी जास्त प्रोडक्ट नाही वापरावं लागत. सो सगळ्यात पहिल्यांदा मॉइश्चरायझर जे खूप बेसिक आहे ते मॉइश्चरायझर लावून घेतलं. सो मॉइश्चरायझर लावत असताना थोडासा आपण फेस मसाज पण करायचा आहे. त्यामुळे जे ब्लड सर्क्युलेशन असतं म्हणजे आपल्या म्हणजे चेहऱ्यावरचं जे रक्ताभिसरण असतं ज्याने म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेमॅटिक स्किन असते तर ते थोडंसं कवर व्हायला म्हणजे ते थोडी रिपेअर व्हायला मदत होते. त्यामुळे मॉइश्चरायझर लावताना थोडासा हलक्या हाताने आपण एक फेसला मसाज करायचा आहे. आणि हे मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर हे मी पॉन्ड्सचं एक बेसिक जे आपलं मॉइश्चरायझर असतं तर ते लावलेलं आहे. आता जर बघितलं तर हे जे डार्क सर्कल आहेत ओके आणि हे जे नाकावरची एक लाईन आहे ती आणि थोडंसं मंकी माऊथच्या इथे डार्क पॅचेस आहेत ते मी इनसाईडच्या कन्सिलरने कवर करते आहे. तर हे जे पॅलेट आहे हे खूप यूजफुल आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक आय थिंक इंडियन टोनसाठी हे फार बेस्ट आहे. सो मी ते प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी तिथले जे डार्क सर्कल आहे ते हाईड करून फक्त जी आपली स्किन आहे म्हणजे जी नॉर्मल स्किनचा कलर आहे ते फक्त आपल्याला इक्वल करायचं आहे म्हणजे समान दिसलं पाहिजे दोन्ही स्किन बरोबर. तर मी हे स्पंजने मला एवढं परफेक्ट नाही येत तर मी फिंगरचे जे टिप्स असतात म्हणजे फिंगरचा जो पहिला समोरचा जो भाग असतो त्याने आपण हे हळूहळू स्किनला म्हणजे तिकडे जे डार्क सर्कल आहे त्याला लावून घ्यायचं. तुम्ही डिफरन्स बघू शकता की मी एका साईडला लावलं आहे आणि एका साईडला नाही लावलं आहे. तर तो जो डिफरन्स आहे तो दिसून येत असेल. हलकंसं लावायचं आहे ते खूप जास्त पण नाही लावायचं कारण आपल्याला फार सिंपल आणि गो टू मेकअप लुक क्रिएट करायचा आहे. तर तसंच सेम मी माझ्या नोजवरती एक हलकंसं पॅच आहे पिगमेंटेशनचा आणि मंकी माऊथच्या इथेही थोडंसं मी लावून घेतलेलं आहे. तर सेम मी या आईजच्या वरती पण लावणार आहे आणि हे हळूहळू टॅप आपल्याला करायचं आहे. जेवढे डार्क सर्कल जिथे आपल्याला पॅच वेगळा दिसतोय की माझी जी स्किन आहे आणि जो माझं डार्क सर्कलचा पॅच आहे तिथंपर्यंतच लावायचं. जी नॉर्मल आपलं स्किनचा टोन आहे तिथे कन्सिलर नाही लावायचं. कन्सिलर बेसिकली जे प्रॉब्लेम स्किनवरती असतात ते हाईड करण्यासाठी आहे. सो आपलं फेसवरती कुठे कुठे प्रॉब्लेम बसतात तिथेच लावायचं. आता तुम्ही जरा डिफरन्स थोडा बघू शकताय की जी माझी मेन स्किन आहे जी माझ्या गालावरती आहे ती आणि जे मी आता कन्सिलर लावलं आहे ती इवन दिसत असेल. आता हे जे कन्सिलर आपण लावलं ह्याला लॉक करायचं आहे आपल्याला काही फाउंडेशन वगैरे इथे लावायचं नाही कारण की फार सिंपल लुक आपण क्रिएट करतो. तर इथे दोन आहेत. एक बनानाची लूज पावडर आहे जी मी आत्ता घेतलेली आहे आणि जे तुम्हाला पॅलेट दाखवलं कॉम्पॅक्टचं जे पावडर मी तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर दाखवली आहे. सो तीही तुम्ही यूज करू शकता किंवा हे जी बनाना लूज पावडर आहे ती पण वापरू शकता. सो ही मी ब्रशने अप्लाय केलेली आहे. ब्रशनी खूप पटकन स्प्रेड होते आणि छान लागते म्हणजे फेसवरती. सो सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे लूज पावडर. हे फार मिनिमम प्रोडक्टमध्ये आपण करतो. सो आत्तापर्यंत मला वाटतं हे आपलं थर्डच प्रोडक्ट आहे. सो मॉइश्चरायझर लावलं नंतर आपण कन्सिलर लावून आता फक्त बनाना पावडरने ते आपण फिक्स करतो आहे. तर स्लाइटली एक शेड म्हणजे एकदम हलकासा आपला एक शेड चेंज होतो ज्याने आपली सगळी स्किन इवन दिसते आणि एक छान लुक येतो म्हणजे एक सिंपल लुक. जसं की आपण कुठे डिनरला चाललो मार्केटला लंचला वगैरे असं कुठेही थोडं बाहेर जायचं असेल आपल्याला काही फंक्शन नाही आहे पण सहज आपण घराच्या बाहेर पडतो आणि कुठे आपल्याला जायचं असेल तर आपण असा एक सिंपल लुक क्रिएट करू शकतो. सो बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते फार बेसिक आहेत. आता माझ्याकडे हे जे आहे ना हे आयब्रो फिलर आहे. हे फार छान आहे म्हणजे ह्याचे जे नीप आहे ना ते
म्हणजे नीपच खूप छान आहे. म्हणजे थोडंसं स्लाइटली अशी ती जी तिरक्या शेपची असल्यामुळे ती आयब्रोला म्हणजे फील करताना फार जास्त नाही काही करावं लागत. हलकीशी फिरवल्यानंतर ते दिसतं. इथे नीप तुम्हाला दिसत असेल. सो ते हलकंसं लावल्यानंतर पण एक आयब्रोला छान. बेसिकली माझे आयब्रो थोडेसे आहेत म्हणजे डार्क आहेत, त्याला गरज नाही आहे, पण तरी एक स्टार्टिंगला थोडे विरळ दिसत आहेत. तर ते त्याला फक्त मी इव्हन केलेलं आहे, म्हणजे सारखंच केलेलं आहे. पाठीमागे थोडे माझे ते ब्रॉड आहेत आणि म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला थोडेसे पातळ आहेत. सो ते मी इव्हन केलेत. आणि बाकी काय आपण जे बेसिक लावतो ते काजळ, हे L18चं काजळ आहे. काजळ पण मी खूप जास्त डार्क नाही लावत, एक हलकासा शेड फक्त, म्हणजे हलकीशी लाईन काजळचं लावून घ्यायची आहे. आणि हे प्रोडक्ट पण खूप अफोर्डेबल आहेत, जास्त खर्चिक नाही आहेत, पण ह्याने एक वेगळा लुक येतो. तो थोडं असं स्किन बेटर दिसतं, फेसचा एक लुक छान येतो. सो त्यासाठी जर एक्स्ट्रा काही आपण काजळ वगैरे लावताना किंवा आयब्रो फिलर करताना जर फेसवरती काही असेल तर ते आपण ब्रशने थोडंसं क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर बेसिक ही पण L18चीच लिपस्टिक आहे, जो बेसिक एक शेड आहे लिपस्टिकचा. ते व्यवस्थित आपण लिपवरती ते लावून घ्यायचं. जे आपण नॉर्मल डेली यूज करतो तोच हा कलर आहे लिपस्टिकचा. आणि आता हा जो कम्प्लीट लुक आहे, आता हा आपल्याला समजा थोडं जास्त वेळ जायचा आहे, तर आता इथे मी मेकअपचा जो फिक्सरचा वापरते आहे, तर ते हे जे आपण लावलेले आहे 2-3 प्रोडक्ट, हे फेसवरती जास्त काळ टिकून राहण्यासाठी आपल्याला हे फिक्सर आहे. तर त्यांनी ते हलत नाही, म्हणजे जे आपण बनाना लूज पावडर लावलेली आहे किंवा कन्सिलर लावलेलं आहे, तर ते हलत नाही फेसवरून. तुम्ही बघू शकता की एकदम असा खूपच म्हणजे ब्राईट नाही दिसत आहे, एकदम रेग्युलर मेकअप आहे. सो तुम्हाला इथे मी आधीचा पण फोटो, जो स्टार्टिंगला व्हिडिओ करताना जो फोटो होता तो आणि हा आत्ताचा, ह्याच्यामध्ये फरक दिसतो आहे. आणि खूप जास्त प्रोडक्ट पण आपण नाही लावलेले आहे. सो प्रोडक्टच्या डिटेल्स जर पाहिजे असतील किंवा जर त्याचे फोटोज पाहिजे असतील, लिंक पाहिजे असतील, तर मी कमेंटमध्ये टाकेन. सो हा लुक खूप सिंपल आहे आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये केलेला लुक आहे. सो इथे मी आयलायनर आणि ब्लशसुद्धा नाही यूज केलेला आहे. सो असा हा सिंपल लुक क्रिएट झालेला आहे. या चॅनलवरती मी माझे कुकिंगचे शॉर्ट्स पण टाकलेले आहेत. सो प्लीज जाऊन ते शॉर्ट्स बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा लुक कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, धन्यवाद.